नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या आठवड्यामध्ये असे होणार की घरामध्ये राघव आणि विनायक हे घरी आलेले असतात। गणपती बाप्पांचे छान स्वागत होते आणि राघवने गणपती बाप्पाची मूर्ती घरी आलेली असतात। सर्वांनी मधूने खूप छान प्रकारे औक्षण केलेले असते। तेव्हा राघवला सिंधूची आठवण होते की आता सिंधूने सुद्धा गणपती बाप्पाचे औक्षण किती छान केले होते हे सर्व क्षण आठवतात। राघवच्या डोळ्यामध्ये पाणी येते। त्यानंतर गणपती बाप्पांची छान अशी आरती झाल्यानंतर विनायकला आठवण होते की सावीने आपल्या बाबांसाठी एक छान मूर्ती गिफ्ट दिलेली आहे, म्हणून विनायक आपल्या स्कूल बॅगमधून ती मूर्ती काढतो आणि गणपती बाप्पा समोर ठेवतो। सर्वजण विचारतात की ही मूर्ती कोणी दिली, तेव्हा सांगतात की सावीने। सर्वांना ती मूर्ती खूप आवडते। त्यानंतर मूर्ती काढताना विनायकच्या स्कूल बॅगमधून सिंधू आणि सावीचा फोटो खाली पडलेला असतो। तेव्हा मात्र विनायकच्या पायाला खूप त्रास होऊ लागतो आणि पायाला त्रास झाल्यामुळे विनायक आणि राघव सांगतात की त्या स्कूल बॅगमध्ये एक मलम आहे, सिंधू आणि डॉक्टर आंटीने दिलेला। तेव्हा मधू धावतच जाते आणि तो मलम आणण्यास ती घेण्यासाठी लागते, तर त्यातून सिंधू आणि सावीचा फोटो असा पलटी पडलेला असतो। मात्र देवकृपेने मधूचे त्याकडे लक्ष जात नाही। त्यानंतर तो फोटो तसाच घरामध्ये राहतो। त्यानंतर इकडे सिंधूने सुद्धा खूप छान अशी धूमधडाक्यात गणपती बाप्पाची तयारी केलेली असते आणि मंगेश तेथे असतो। तेव्हा मंगेश आणि सिंधू हे एकमेकांबरोबर बोलत असतात की राघव हा सावीचा बाप आहे, म्हणून मंगेश म्हणत असतो की सिंधू तिच्या बाबांबद्दल तू तिला सर्व सांग। आणि त्याच वेळेस ही सावी असते, तिने राघवचे नाव मंगेशच्या तोंडातून ऐकलेले असते। तेव्हा ती सिंधूला विचारते की राघव कोण आहे। सिंधूला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मंगेश म्हणत असतो की अगं, आम्ही श्लोक म्हणत होतो गणपती बाप्पाचा, त्यामध्ये राघव नाव येत असते ना, म्हणून तुझी आई मला श्लोकाबद्दल समजून सांगत असते। त्यानंतर इकडे राजश्री आणि राघव सुद्धा बोलत असतात की इतकी वर्ष झाली आपली सिंधू अजूनपर्यंत आली नाही, त्यामुळे राघव तू आता प्लीज सिंधूचा डोक्यामधून विचार काढून टाक, असे राजश्री समजवत असते। तेव्हा विनायक विचारतो की ही सिंधू आंटी कोण आहे। राघवला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि राघव विनायकला समजावतो। त्यानंतर इकडे गुलाबराव हा सिंधूला त्रास देण्यासाठी घरी आलेला असतो। तो म्हणत असतो की हा मंगेश तुझा कोण आहे आणि सरपंचांनी तुला सांगितले याच्याबरोबर जर लग्न करायचे नसेल तर त्या गावातून तू चालते व्हायचे। तर सिंधू त्याला चांगले धमकावते। सिंधू म्हणत असते की तुला माझी जागा बळकवायची आणि या ठिकाणी रेस्टॉरंट बांधायचे, पण मी ही जागा काही सोडणार नाही आणि माझा हक्क आहे की मला काय करायचे आणि काय करायचे नाही। तेव्हा सर्व गावासमोर सिंधू ही गुलाबरावची चांगलीच ही बेइज्जत करते, त्यामुळे गुलाबराव हा खूप भडकलेला असतो। तेव्हा गणपती बाप्पाची मिरवणूक असते। गुलाबराव त्या क्षणाची वाट पाहत असतो आणि सिंधू हे गणपती विसर्जनासाठी आलेले असतात आणि गुलाबराव सर्व लोकांसमोर म्हणत असतो की ही बाई चांगली नाही, आपल्या गावातील बायकांना ही चांगले वळण लावणार नाही, त्यांना मुद्दाम ही वाईट वळण लावीन आणि तिच्यासारखेच असे धंदे करायला लावतील, त्यामुळे या बाईला आपल्या गावात राहायला जागा नको। हिचे अनेक पुरुषांबरोबर संबंध आहे आणि हिच्या मुलीचा बाप कोण आहे हे सुद्धा माहिती नाही, कोणाची मुलगी आहे, म्हणून तो सर्वांसमोर सावी आणि सिंधूचा अपमान करत असतो। तेव्हा सिंधू म्हणत असते की तुला माझ्या मुलीच्या बापाचेच नाव ऐकायचे तर ऐक, तर मीच तिची आई आणि मीच तिचा बाबा, असे सिंधू स्पष्टपणे उत्तर देते। तेव्हा सिंधू म्हणते की आता तू कान उघडे ठेवून ऐकले की तिच्या बाबांचे नाव काय आहे, मग यापुढे आता मी सर्व गावासमोर तुझी इज्जत घालवते। आणि ती सर्व बायकांना म्हणते की हा मला त्रास देण्यासाठी मुद्दाम आपल्या घरी येतो की नाही आणि मुद्दाम मला भडकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काल तर मला पैसे देऊ केले आणि तुम्हाला मी ऐशोआरामाच्या सर्व सुखसोयी देईल, पण तुम्ही माझ्यासोबत येथे घरी चला, असे याने माझ्यावर आरोप केले आज, आणि काल तर हा मला सर्व सुखसोयी देत होता, म्हणजे बळजबरीने माझ्या घरात घुसून हे सर्व देत होता। तेव्हा गावातील बायका सुद्धा हो बोलतात। तेव्हा सर्व गावासमोर गुलाबरावची चांगलीच सिंधूने झांज उतरवलेली असते। तेव्हा गुलाबराव आणखीनच भडकलेला असतो। गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर गावातील एका बाईला खूप त्रास होत असतो, तिची प्रसूतीची वेळ झालेली असते आणि गावातील जो गुलाबरावचा हा मित्र असतो, म्हणजे त्याचाच एक सहकारी, तो काही सिंधूला त्या बाईची प्रसूती वेदना करून देत नसतो
आणि त्या माणसाच्या बायकोची खूप अवस्था ही कठीण झालेली असते आणि जर थोड्या क्षणाचा उशीर झाला तर त्या बाळाच्या जीवाला आणि त्याच्या आईला सुद्धा धोका असतो। तेव्हा सिंधू ही तेथे बळजबरीने जाते आणि त्या बाईची डिलिव्हरी ती व्यवस्थित करते आणि बाळ आणि आई दोघे सुखरूप असतात। तेव्हा मात्र तो जो असतो तो लगेच सिंधूची माफी मागतो आणि प्लीज मी गुलाबरावचे ऐकले ना ऐसते तर आज माझी बायको आणि माझे बाळ दोन्ही मला सोडून गेले असते, पण सिंधू तुम्ही खरंच देवासारख्या धावून आलात आणि माझ्या कुटुंबाला तुम्ही वाचवले। म्हणून त्याने एक खूप मोठा असा बारशाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सिंधूला जेवणासाठी तेथे आमंत्रित केलेले असते। त्यानंतर इकडे सावीला विनायकने फोन करून सांगितलेले असतात की आम्ही तिकडे येत आहोत, म्हणून सिंधू आणि विनायक तिकडे येण्यासाठी निघलेले असतात। मधू सुद्धा त्यांच्याबरोबर येणार असते, मात्र तिला काही कामानिमित्त बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचे काम येते आणि नाईलाजाने तिला राघव आणि विनायक बरोबर येता येत नाही। आणि येता वेळेस विनायकने सिंधूला व्हिडिओ कॉल केलेला असतो। सिंधू म्हणत असते की मी घरीच आहे, तेव्हा राघवच्या कानावर सिंधूचा आवाज पडतो। राघव विचार करतो की हा आवाज नक्की सिंधूचाच आहे। तेव्हा मात्र नेटवर्क नसल्यामुळे फोन पुन्हा कट होतो। तेव्हा सिंधू ही पत्ता सांगण्याचं विसरते। तेव्हा सिंधू तिकडे अचानक निघून गेलेली असते आणि बारशाच्या कार्यक्रमात सिंधूच्या स्वागताची खूप छान तयारी झालेली असते आणि इकडे विनायक आणि राघव हे सावीकडे घरी येऊन पोहोचतात। तेव्हा राघव विचारतो की तुझी आई कुठे आहे? तेव्हा सावी सांगते की गावात एका बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आहे आणि आई तिकडेच गेलेली असणार पेशंटला तपासण्यासाठी। तेव्हा सावी ही राघव आणि विनायकला घेऊन तिकडे जायला निघते आणि जेव्हा सिंधू तेथे डान्स करत असते म्हणजे मस्त असा कार्यक्रम चालू असतो, तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांच्या समोर येतात आणि सिंधूचे लक्ष हे राघवकडे नसते कारण ती पाठमोरी उभी असते आणि डान्स करत असते। राघव हा सिंधूला बघतो आणि त्याला सिंधूला बघून खूप मोठा असा धक्का बसतो। राघवला आनंद पण तेवढाच होतो आणि धक्का सुद्धा तेवढाच बसतो, कारण आज आपली देवकृपेने सिंधू जिवंत आहे हे 10 वर्षाचे सत्य त्याच्या समोर आलेले असते। तर लगेच राघव सावी ही आई असे जोरात ओरडते आणि इकडे विनायक हा बाबा असे ओरडतो। तेव्हा मात्र सिंधू आणि राघवचा त्या क्षणाला खूप मोठा गैरसमज होतो। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू इतक्या दिवसापासून तू माझ्यापासून लांब राहिली, कधी तू मला कॉल करण्याचा प्रयत्न केला नाही, कधी आपल्या घरी परत यावे तुला का वाटले नाही, आणि इकडे तुला एक मुलगी आहे, तेव्हा तुला ही मुलगी कुठून आली असे सर्व प्रश्न तो सिंधूला विचारू लागतो। सिंधू मात्र काही उत्तर देत नसते। राघव म्हणत असतो की हा चमत्कार कसा झाला, मला चांगले आठवते की डॉक्टरांनी सांगितले होते की तुला मूल होणार नाही। सिंधू म्हणते की माझ्या आयुष्यात तो चमत्कार घडला आणि मी आई बनले। राघवला खूप मोठा धक्का बसतो। राघव विचारतो की या मुलीचा बाप कोण आहे? सिंधू म्हणत असते की राघव सर, मी तुम्हाला विचारले का विनायक कुणाचा मुलगा आहे? राघव म्हणतो की विचार ना। सिंधू म्हणत असते की तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि मधुताईंचे त्यावेळी सर्व ऐकले, जर तुम्ही ऐकले नसते तर माझ्यावर आज ही परिस्थिती आली नसती। सिंधू काहीही सावीचे सत्य सांगायला तयार नसते आणि त्याच वेळेस राघव तोच विचारण्याचा प्रयत्न करत असतो आणि राघव हा जायला निघतो, परंतु विनायकला त्रास झाल्यामुळे आणि विनायक सावीच्या हट्टामुळे राघवला तिथे राहावेसे वाटते। त्यानंतर लगेच जे गुलाबरावचे गुंड असतात ते सावी आणि सिंधूला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर राघव त्यांची चांगलीच धुलाई करतो आणि त्या संकटातून सिंधू आणि सावीला वाचवतो। त्यानंतर गुलाबराव हा सिंधूवर चांगलाच भडकलेला असतो, त्यामुळे तो सावीला पकडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे किडनॅप करण्याचा, आणि राघवला डोक्यामध्ये चांगले असे काठी मारून राघवला बेशुद्ध करतो। तेव्हा मात्र ते सावीला गुंड घेऊन जातात, तर सिंधू राघवला उठवते आणि सिंधू आणि राघव विनायकला घेऊन तेथून सावीमागे जायला निघतात। तेव्हा त्या गुलाबरावने सावीला एका खूप कठीण परिस्थितीत हे किडनॅप करून ठेवलेले असते। सावी म्हणत असते की आई आणि बाबा मला वाचवा। त्याचवेळी सिंधू ही म्हणत असते की राघव ती आपली मुलगी आहे, तिला वाचव।
तेव्हा गुलाबराव हा सावीला गोळी हाणण्यासाठी लागतो आणि त्याच क्षणी राघव मध्ये येतो। तर राघवला ती गोळी लागते आणि राघवला ती गोळी लागल्यानंतर तरीसुद्धा राघव सर्व गुंडांची धुलाई करतो। सावीसुद्धा त्या गुंडांची धुलाई राघवला करू लागते आणि सिंधूसुद्धा। तेव्हा त्या संकटातून सुखरूप सर्वजण वाचतात। मात्र राघवला गोळी लागल्यामुळे सिंधू घाईने त्याला एका ठिकाणी घेऊन येते आणि त्याची गोळी काढून त्याच्यावर व्यवस्थित उपचार करते। तेव्हा आता या भयानक सत्याने सिंधू आणि राघव एकमेकांना आपल्या सत्याबद्दल सांगणार का? सावी विनायक हे कोण आहे याचे सत्य लवकर एकमेकांना सांगणार का? पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।